नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। पुण्यातील दीनानाथ रुग्णालय येथे एक गर्भवती महिला जिच्या पोटामध्ये 2 जुळी मुलं होती, प्रसूती वेदना झाल्या म्हणून त्या रुग्णालयात गेल्या आणि काही त्याच्यामध्ये तांत्रिक अडचण असेल, परंतु रुग्णालयाने त्यांना 10 लाख रुपये भरायला सांगितले तरच आम्ही प्रवेशित करू असं सांगण्यात आलं। त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आणि तिथे जाऊन त्यांनी 2 जुळ्यांना जन्म दिला, पण जन्मदात्रीचा प्राण मात्र गेला। याकरता दीनानाथ रुग्णालय जबाबदार अमित गोरखे या पिंपरी चिंचवडमधील आमदाराचा पीए भिसे त्याची ती पत्नी होती। अनेक वेळा फोनाफोनी झाली, मुख्यमंत्री कार्यालयातनं फोनाफोनी झाली, पण त्या बाईला न्याय मिळाला नाही। तिला शेवटी मृत्यूनं कवटाळलं। या बाबतीत झालेली ही घटना, दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत भिसे, तिचे पती माझे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतात। ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलिव्हरीसाठी ॲडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये तहानी 2 मुलं होती जी जुळी होती आणि तिथे तिला 10 लाख रुपये अर्जंट भरा, नाहीतर आम्ही ॲडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं। 3 लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ॲडमिशनच देऊ शकत नाही, क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ॲडमिशन नाकारलं गेलं। त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं। पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली, त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला। मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पीए बरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे। त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि याविषयी कडक पावले नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी। मी प्रथम सांगू इच्छितो की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या पूर्ण प्रकरणाची केसची माहिती घेऊन शासनाकडे त्यांचा संपूर्ण अहवाल चौकशीमध्ये पाठवणार आहे। आत्ता जे माध्यमातून जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवट आलेलं आहे। यातनं फक्त दीनानाथ रुग्णालयाची फक्त बदनामीच होत आहे। चौकशी अहवाल कधीपर्यंत दिला जाऊ शकतो सर? हे पूर्ण शासन आणि दीनानाथ हॉस्पिटल याच्यामधलं प्रोसेस आहे। आत्ता मी काही कॉमेंट करू शकत नाही। काही गंभीर आरोप देखील रुग्णालयाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटलवरती करण्यात आलेले आहेत, त्या संदर्भात काय नेमकी आपल्याकडे काही माहिती आली का? मी परत तेच सांगेन की आत्ता माध्यमातून जी माहिती आलेली आहे, जी मांडली गेलेली आहे दीनानाथ रुग्णालयाविषयी, ती पूर्णपणे अर्धवट आली आहे। त्यातनं फक्त बदनामीच होते। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दीनानाथ रुग्णालयात झालेल्या प्रकाराबद्दल व्यक्त केलेली चिंता। तनिषा भिसे या तरुणीला आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आणि अत्यंत असंवेदनशीलतेमुळे स्वतःचा जीव गमवावा लागला। विशेष म्हणजे तनिषा भिसे या भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी आहेत आणि यासाठी म्हणजे तनिषा भिसे यांना रुग्णालयात दाखल करून घ्यावे म्हणून अमित गोरखे यांच्या कार्यालयातनं मंत्रालयातनं फोन आल्यानंतर सुद्धा मंगेशकर रुग्णालयाला जराही पाजर फुटला नाही किंवा थोडेही मानवीय दृष्टिकोनातून का होईना पण आपण एका प्रसूतीच्या वेदनेने विवळत असणाऱ्या तरुणीला दाखल करून घेतले पाहिजे असे वाटले नाही। इतका उद्दामपणा, इतकं निर्ढावलेपण तेव्हाच येऊ शकतं जेव्हा सत्ताधाऱ्यांचं राजछत्र भरभक्कम पाठीशी असतं आणि दीनानाथ रुग्णालयाच्या बाबत तर अशा असंख्य तक्रारी होऊनही रुग्णालय मोठ्या दिमाखात उभं आहे।
पुण्यातील काल पावसामुळे नागरी जीवन विस्कळीत झालं. काही ठिकाणी लाईट गेली, काही ठिकाणी रस्त्यावरती खास खळगे असल्यामुळे पाणी साठलं, काही ठिकाणी वाहनं घसरडी झाली आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणच्या लाईट गेल्यामुळे रुग्णालयांपासून कार्यालयापर्यंत कामकाज ठप्प झालं. PMRDA म्हणजे पुणे मेट्रोपॉलिटन रिजनल या संस्थेने पुणे जिल्ह्याचा केलेला विकास आराखडा हा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांनी रद्दबातल केला. 2015 साली हा आराखडा तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यात आला. त्याच्यावरती हरकती सूचनाही मागविण्यात आल्या आणि त्यानंतर अनेक गोष्टी विकसित झाल्या. पण हे सगळं करत असताना अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवरती आरक्षण आली. त्याचबरोबर शासनाच्या ज्या मोकळ्या जमिनी होत्या त्यावरती आरक्षण का नाही असाही मुद्दा हे विधितज्ञ आहेत. त्याचबरोबर नगर विकासाच्या बाबतीमधला त्यांचा विशेष अभ्यासही आहे. तेव्हा त्यांचं मत महत्त्वाचं. तर ॲक्च्युअल लँड यूज तपासावा लागतो. कोणतंही नगर नियोजन करताना तुम्ही काय लक्षात घेतलं पाहिजे, ॲक्च्युअल लँड यूज, कोणची जागा कशाला वापरली याचा अभ्यास करायचा असतो. आणि किती जागेचा अभ्यास करायचा होता? 6000 चौरस किलोमीटर, 6000 एकर नाही, 6000 चौरस किलोमीटर, लाखो एकरांचा विषय होता. 814 गावांचा विषय होता, 9 तालुक्यांचा विषय होता. आमच्याकडे पुरेशी यंत्रणाच नाही. आता तरी PMRDA कडे यंत्रणा आहे, तेव्हा PMRDA कडे यंत्रणा नव्हती. अशा कमी यंत्रणेच्या मार्फत जेव्हा त्यांनी या 9 तालुक्यांचा अभ्यास सुरू केला, 814 गावांचा अभ्यास सुरू केला, तेव्हा मित्रांनो त्यांच्याच अहवालात आले की त्यांनी कशाच्या आधारे अभ्यास केला? जागेवर गेले नाही, ऍक्च्युअल यूज पाहिला नाही, ऍक्च्युअल यूजची नोंद झालेली नाही. त्यांनी एकच काम केलं जे तुम्ही आम्ही रोज करतो, गुगलचा उपयोग करून घेतला. गुगलच्या द्वारे त्याचे इमेजेस घेतल्या त्या जागांच्या आणि नकाशे मात्र रेव्हेन्यू किंवा महसूल खात्याकडून घेतले. महसूल खात्याकडून घेतलेल्या नकाशावर गुगलच्या इमेजेस सुपरइम्पोज केल्या.
मित्रांनो, जेव्हा एक दोरी एवढी जर का इकडे तिकडे सरकलं तर शेकडो एकराचा फरक होणार आहे. जर का एक दोरी सूत सरकलं तर काही शेकडो एकराचा फरक पडणार आहे. इथे आम्ही काय केलं, त्या इमेजेस सुपरइम्पोज केल्या. जागेवर कोण गेलंच नाही. जागेवर कोण न गेल्यामुळे काय झालं तर ही गोष्ट वस्तुनिष्ठ राहिली नाही. ही वस्तुनिष्ठ राहिली नाही म्हणून आजचा दिवस आला. हे वस्तुनिष्ठ न राहण्यामुळे किंवा हे सुपर इम्पोजिशन करण्याची पद्धत अंमलात आणल्यामुळे काय झालं तर तुमच्या सगळ्यांच्या वर्तमानपत्रात 7 दिवस बातमी येत होती, पुण्यातल्या टेकड्या सरकल्या. या संपूर्ण प्रयोगाची सुरुवात प्रथम ग्रासे मक्षिका पाहत या तत्वानं झालेली होती. जेव्हा पीएमआरडीचं काम सुरू झालं तेव्हा सुरुवातीलाच पुण्या बाहेरच्या टेकड्यांचं मोजमाप सुरू झालं. आणि जेव्हा त्या टेकड्या मोजायला गेले आणि हाच फॉर्म्युला लावला, महसूलचे नकाशे अधिक वरच्या गुगल इमेज याच्या प्रत्यक्षात आहे त्या जागेपेक्षा टेकड्या वेगळीकडे गेलेल्या होत्या. जर का टेकड्या सरकत असतील तर तुमचे म्हणजे 2-5 एकर सहजच इकडे तिकडे होणार होते. आणि नेमकं तेच झालं आणि हा प्लॅन फेल झाला. याच्यानं सुरुवात झाली. नमस्कार प्रेक्षक. पुणे शहर, पुणे महानगरपालिकामध्ये नगरसेवकांचं अस्तित्व आता राहणार की नाही असा मोठा यक्ष प्रश्न संपूर्ण देशाला भेडसावतोय. अनेक नगरपालिका, नगर परिषदा, महापालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची आता कार्यकर्ते वाट पाहत आहेत. पण नेमकं सरकारच्या मनात काय आहे, केंद्र सरकारच्या मनात काय आहे हे आपल्याला कळत नाही. स्थानिक संस्था ह्या देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका करत असतात असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. परंतु आता केंद्र सरकारला या बाबतीत काही वेगळी भूमिका घ्यायची आहे का? पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.